आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल अधिवेशनात सरकारवर गंभीर आरोप करत प्रकाश कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना सरकारचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय। यावेळी त्यांनी योगेश कदम यांच्यावरही निशाणा साधलाय। पाहूयात। पण शिवाजी महाराजांचा उघड अपमान करणारा सोलापूरकर आणि उघड अपमान करणारा कोरटकर हेला हे राज्य सरकार संरक्षण देते की काय? कधी करणार अटक? कधी करणार त्यांच्यावर गुन्हे दाखल? का त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम हे सरकार करतंय? पुरवणी मागण्यांवर म्हणजे चर्चा गृहमंत्रालयावरच आहे ना? नाही, माननीय सदस्यांनी त्याची मला वाटतं आपण जे ज्येष्ठ सदस्य आहात पुरवणी मागण्यांवरती चर्चा करत असताना जी मूळ बाब आहे त्याच्यावरती चर्चा करता येते, अन्य विषयावरती चर्चा करता येत नाही। अध्यक्ष महोदय, हे नाही विषयाचं। एकीकडे शिवाजी महाराजांचं राज्य म्हणायचं, हे राज्य शिवाजी राजेंच्या आशीर्वादाने झालंय, आम्ही शिवाजी राजेंच्या आशीर्वादाने सत्तेवर आलोय, आणि महाराजांचा अपमान होत असताना आपल्यासारखे कदम, ते पण कोकणातले, आपण स्वस्त बसता? किंबहुना आपल्यातला असा तो कदम योगेश असा सूर्यासारखा तळपून बाहेर आला होता की सारा मीच जाऊन पकडतो, अशी कुठली ऍक्शनच होत नाही। असेच जर शिवाजी महाराजांचे अपमान होत राहिले आणि आपण असं स्वस्त बसायला लागलो तर जगभरात आपली लाज जाईल। आपण ज्या जगामध्ये जाऊन सांगतो मी शिवाजी महाराजांच्या राज्यात नाही येतो, आपण काय जाऊन सांगणार की शिवाजी महाराजांचा अपमान होतो आणि आम्ही शांतपणाने ऐकतो? म्हणजे हात जोडून आपल्याला विनंती आहे, पक्षविनिवेश बाजूला राहू द्या। कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या धर्माचा बाजूला राहू द्या। पण ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना बरोबर घेऊन या राज्याची स्थापना केली, त्यांचा अपमान भले सोलापूरकरांनी करू दे, कोरटकरांनी करून दे, चला घाला त्यांना जेलच्या मागे। माझी फक्त एवढीच मागणी आहे आणि नगर विकास खात्याकडे एवढीच मागणी आहे साहेब, परत हात जोडून सांगतो ते नाही आहेत, निधी द्यावं, उपाशी मारू नका। आम्हालाही भूक आहे, आम्हाला भूक म्हणजे आमच्या मतदारसंघाला भूक आहे, त्या मतदारसंघावर अन्याय करू नका। तुम्ही मंत्रिपदावर महाराष्ट्रासाठी बसलात, आपल्या निवडक आमदारांसाठी नाही, एवढं लक्षात ठेवा। आणि सगळ्यांना समान न्याय देण्याची भूमिका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती तीच तुमच्या जीव द्या। एवढंच बोलतो, बोलू दिल्याबद्दल आभार।